इथला उद्यान विभाग किती फालतू वागला हे मला केलं नाशिकमध्ये. आणि अचानक 5,000 मुलांना बेलाचं रोपं देऊन आम्ही मिरवणूक काढणार होतो. इथं त्र्यंबकेश्वरला बेल बाहेर आणला जातो, बेलाची झाडं वाढली पाहिजे म्हणून करत असताना अचानक माझा प्रोग्राम कॅन्सल केला होता. मला ते दुःख अजून मला माहिती आहे की इथं कसं वागलं जातं. उद्यान विभागामध्ये कर्मचारी कसं काम करतात, झाडं रोपं कशी आणली जातात, फॉरेस्ट डिपार्टमेंट कसं रोपं आणतं, नर्सरी का चांगली करत नाही, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे. पण आता जरा जास्तच झालं म्हणून मला लोकांसोबत यावं लागलंय की बाबा इथलं एकही झाड तुटता कामा नये आणि हिडन अजेंडा तुम्ही राबवू नका. शासनाला विनंती आहे, तुम्ही शासन म्हणजे का आपलीच माणसं आहेत ना, आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर ती आपली माणसं म्हणायची का? तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार आणि इथले काही झाड तुटू देणार नाही. नाशिककरांच्या सगळ्या पर्यावरण प्रेमींच्या बाजूने आम्ही आहोत. सह्याद्री देवराईतली आमच्या 40 देवराई आहेत, महाराष्ट्रात सगळीकडून आहेत. आमच्या सगळ्यांच्या वतीनं सपोर्ट आहे. कुठेही झाड तुटत असलं तर तुम्ही सगळ्यांना आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो. हेच मला सांगायचं. हे तुकारामांचा अपमान आहे, झाड झाडं शिवाजी महाराजांचा अपमान आहे. ह्या लोकांनी सांगितलं तेच विचार करून आपण पुढे जातो ना. प्रशासनाचं म्हणणं आहे की केवळ काही झाडं आम्ही तोडणार आहोत, सगळी झाडं तोडली जाणार नाही आणि 15,000 झाडं लावू असं गिरीश महाजन म्हणतात. हे आपण 33 कोटीपासून ऐकत आलोय, त्याचा हिशोब कधीच कोणी घेतलेला नाही आणि तो आपल्या देशात 70 वर्षापासूनचा हिशोबच घेता येत ना आपल्याला. कोणी कुठल्या जागा कशा गेल्या, कोणी कुठल्या पद्धतीने प्रोव्हाइड केले, कोणी काय केले याचा हिशोब. तर त्यात आपल्याला पडायचं नाही. कारण काय, तुम्ही खूप कमवलं म्हणून काय 500 वर्ष जगणार नाही, तुम्ही पण मरणारच आहात. तर जाताना माणुसकी नावाची एक चीज असते, माणसं नावाची एक चीज असते आणि आधी झाडं असतात नंतर माणसं असतात. त्यामुळे झाडांची बाजू आपल्याला घ्यायचीच आहे. प्रशासन एक्झिबिशन सेंटर करण्याचा घाट घालतंय अशा स्वरूपाचा दावा पर्यावरण प्रेमींनी केलेला आहे. आपल्याला काही कागदपत्र देखील त्यांनी दाखवले. आपलं याच्यावर नेमकं काय म्हणणं आहे? मला अतिशय शॉक बसला की गिरीश महाजन तुम्ही याला उत्तर द्या की मी जी आता नोटीस बघितली 14 नोव्हेंबरला तिथले टेंडर काढले आणि 33 वर्षासाठी इथं एक्झिबिशन सेंटर करणार, तर हा कुठला कुंभमेळा इथं होणार आहे त्याचं महाराष्ट्रात तुम्ही उत्तर द्या. म्हणजे मला जे दिसलं समोर त्याच्यात असं वाटतं की पालकमंत्री आहात तर तुम्ही याची उत्तर द्या. तुम्ही नाशिककरांचा अपमान करू नका, माणसाचा अपमान करू नका आणि झाडांचा तर अजिबातच करू नका. सर, पर्याय कुंभमेळ्यासाठी पर्यायी जागेचा वापर करावा अशी एक मागणी होते. मागच्या वर्षी कुंभमेळा इथे मागच्या वेळेस इथेच भरलेला होता. आपलं यावर काय मत आहे? कुंभमेळा इतर ठिकाणी भरवावा की इथे काहीतरी सुवर्णमध्य काढावं, आपली काय भूमिका आहे? मला असं वाटतं इतक्या उजाड जागा आहेत, इतकं नाशिकमध्ये जागा आहे, त्या जागेवरती साधुग्राम बांधा. तुम्हाला जे काही विधी करायचे ते करा. हे विधी करताना तुम्ही नाशिककरांचे हाल करू नका, माणसांचे हाल करू नका आणि चांगल्या पद्धतीने करा. आपल्या कोणाच्याबद्दल काय म्हणणं नाही, पण धर्माच्या नावाखाली तुम्ही सर्वसामान्य माणसाचे हाल करू नका. आता आपल्याला काही लोकांनी म्हणाले की मुख्यमंत्र्यांची भेट घ्या किंवा कानावर घाला पाहिजे घ्या बैठक. आपण काही मुख्यमंत्र्याला या संदर्भात भेटणार आहात? नाही, आता अजून वेगळं काय सांगायचं. आता हे नाही, इथं मुळात झाडं तुटू द्यायची नाहीत हाच मुद्दा आहे आपल्याला. आपलं बाकी काय म्हणणंच नाही. बाबा झाडं तोडू नका, बाकी जे काही तुम्हाला करायचे त्याच्याबद्दल आम्हाला इंटरेस्ट नाही. आम्हाला फक्त महाराष्ट्रातली नव्हे, जगातली नव्हे, भारतातली कुठलीही झाडं तुटता कामा नयेत. कारण झाड आहे तर माणूस आहे. झाड आणि आई ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. नंतर सगळे मनाचे खेळ आहेत. आपण रात्री झोपलो, मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो, नाहीतर खेळाडू असो, नाहीतर ऍक्टर असो, रात्री झोपल्यावर त्याला ऑक्सिजन लागतो ना, त्याला अन्न लागतं ना. हे कोण देतं? झाड देतं ना. मग झाडाबद्दल कोणीही बोलायचं नाही. झाड तुटता कामा नये. झाड राहिलं तरच आपण राहणार आहोत, तेवढी माफक अपेक्षा. पर्यावरण प्रेमींनी जी जागा सुचवलेली होती ती जागा वेगळ्या ठिकाणी आहे. तिथून जर समजा अमृत स्नानाचा किंवा त्याच्यासाठीचे जे मार्ग आहेत ते जर ठरवले तर चंगराचंगरी होऊ शकते. असा स्वरूपाचा कयास प्रशासनाच्या माध्यमातून लावला जातोय. एकूणच जे पर्यावरण प्रेमी जो पर्याय सुचवताय तो ते ऍक्सेप्ट करायला तयार होत नाही. म्हणजे शासनाने ऍक्सेप्ट करायला पाहिजे. कारण काय, चेंगराचेंगरी करून माणसं मारायचं असेल तर असले कुंभमेळे घ्याच कशाला? माणसांना त्रास होणारे कुठलेच मेळे, कुठलेच व्यवहार, कुठलेच जे काही सण असतील काय ते माणसांच्यासाठी असले पाहिजेत ना. माणसं मरण्यासाठी असतंच कामा नये. एवढी सोपी साधी गोष्ट आहे ना. प्रशासनाचं म्हणणं आहे की मागच्या 12 वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी कुंभमेळा झाला होता इथे साधूंचे आखाडे होते आणि 12 वर्षा आधीची म्हणजे 12 वर्षानंतर जी झाडं या ठिकाणी उगवली आहे त्यातली जी मध्ये येत आहेत ती आम्ही तोडू आणि जो लेआउट आहे तोच कायम राहणार आहे आखाड्यांसाठी. नाही, ते 12 पूर्वीचे नियम करता का मुळे ती एवढी झाडं सावली देतात, या सावलीत उभं राहिले. तिचं जातीभेद धर्म बिर्म काय आणू नका. झाडं न तोडता जागा तिथं बांधण्याने काय फरक पडणार आहे?
काय फरक काय पडणार आहे? पण ही झाडं देणारी ही सावली देतात, फळं देतात, ऑक्सिजन देतात, ह्याच्यावर पशु पक्षी राहतात, किडामुंगी राहतात, फुलपकरे राहतात, त्यांच्या जीवनाचा विचार नको करायला. त्यामुळे ही साधी गोष्ट आहे, झाड कुठंच तुटता कामा नये. आपली जनतेची भूमिका काय राहणार आहे? आज आपण नाशिकमध्ये आलेला आहात, प्रशासनाची भेट घेणार आहे किंवा समजा जर प्रशासनाने आपलं म्हणणं ऐकलंच नाही तर आपली भूमिका काय राहणार ऐकणं बिण्याचा मुद्दाच नाही हो. नाशिककर जिवंत आहेत, सगळ्या नाशिककरांनी जागे व्हा. तुम्ही इथं या, तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी मी आलोय. पर्यावरण प्रेमींच्या मागणीसाठी मला त्यांनी सांगितलं असं आहे. तर भारतात तर तिथे आपण उभं राहणार आणि झाड तुटलं. झाडे तोडण्यामागे आम्ही लागलेलो आहेत असं समजण्याचं एकच झाडाची सतत प्रश्न आहे. काय केलं ते चांगली झाडं मी त्या पद्धतीने झाडे लावतो, मोठी झाडं लावतो, त्यांना ड्रीप करतो आणि यांच्यापेक्षा 15 पट जास्त झाडं म्हणजे 15,000 झाडं मी लावतोय, 10,000 झाडं मी लावतोय. गिरीश नाही, आता हे मंत्री लोक काय बोलतात त्याच्यावर काय विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही. आपण जर चेक करायला गेलो ना तर हे काय सापडत नाही उत्तर. त्यामुळे नाशिककरांनी ठरलं पाहिजे की तुमच्या डोळ्यासमोर जे दिसते की झाड तुटू देऊ नका. तुम्ही हे 15 फूट लावतायत का 10 फूट लावतायत हे बघायची सोय नाहीये. फॉरेस्ट डिपार्टमेंटचा अभ्यास करण्याची सोय नाहीये, उद्यान विभागाची अभ्यास करण्याची सोय नाहीये. आपण तिचा अभ्यास करतोय सगळ्या. आपण प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक रोप तयार करावं आणि पुढे पर्यावरण चांगलं व्हावं याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आज नाशिकच्या सिवन बरोबर मिटिंग आहे, काल पुण्याच्या सिवन बरोबर झाली, सातारच्या सिवन. प्रत्येक विद्यार्थ्यानं एक बी आणि एक रोप तयार करावं ही आपली भूमिका आहे, जेणेकरून त्यांच्या डोक्यात झाड लागेल आणि पर्यावरण चांगलं राहील. बाकी मनुष्य जातीला कसं वागायचं तसं वागू द्या. झाडाच्या बाबतीत आपण ही भूमिका आपली ठाम राहील मरेपर्यंत. ओके सर, थँक्यू. सर एक हा घेऊन टाका.